आमच्या इकडे बसलेला आहे। आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मला मगाशी परमेश्वर कदम यांनी सुचवलं, याच वसाहतीमधला एक जवान शहीद झाला होता, काय नाव त्याचं? मुरली नाईक हा देशाची सेवा करताना शहीद झाला। आणि म्हणून आपण ठरवलंय की त्याच्या परिवाराचं देखील पुढे व्यवस्थित सगळं परिवाराला सहकार्य झालं पाहिजे, म्हणून त्याला एक व्यापारी दुकान देण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये माहीत आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी काही टीम आहे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, या राज्याला पुढे नेण्याचं काम करायचं आहे, या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे। या राज्यातल्या लोकाभिमुख विकास, ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत, ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार, असं होणार, तसं होणार, विरोधक खोट्या अफवा पसरवत आहेत। परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका, तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। दादा आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार। आता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते, त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि 32,000 कोटीचं पॅकेज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आपण करतोय। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। जाता जाता एवढंच सांगतो, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही। अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही। मुख्यमंत्री महोदय, मी एकच आपल्याला विनंती करतो, रमाबाई नगर हे नगर आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे मोठे मोठे स्मारक आपण करतोय, पुतळे उभे करतोय, पण रमाबाई नगर, माता रमाबाईचं स्मारक देखील आपल्या या क्लस्टर मध्ये आपण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय। मंडळी, निवारा या मूलभूत गरजे